झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक शहरातील लहान मुलं आणि त्यांचे पालक सध्या कुत्र्याच्या दहशतीखाली वावरतायत। कारण गेल्या 4 दिवसात 20हून अधिक बालकांना मोकाट कुत्र्याने चावा घेतलाय। प्रशासन मात्र अद्यापही काहीच पावलं उचलताना दिसत नाहीये। कुत्र्याने लचके तोडल्याने या चिमुरड्यांना परीक्षांनाही मुकावं लागतंय। नाशिकच्या महापालिकेच्या तसंच खासगी रुग्णालयात लहान मुलांना उपचारासाठी दाखल करण्याचं प्रमाण सध्या वाढलंय। त्याला कारण ठरले मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट। शहरातील सातपूर, सिडको, पूर्व विभाग, पश्चिम विभाग अशा सर्वच विभागात मोकाट कुत्र्यांनी शाळेत जाणाऱ्या, घराजवळ खेळणाऱ्या चिमुरड्यांचे लचके तोडलेत। सध्या या चिमुकल्यांवर उपचार सुरू आहेत, पण एकाच वेळी 4 ते 5 जणांना कुत्रे चावतात आणि प्रशासन यावर काहीच करत नाही असा नागरिकांचा आरोप आहे। याच मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका दालनात ठिय्या आंदोलन करून अधिकाऱ्यांना कुत्र्यांचीही भेट दिली। बंदोबस्त करायलाच पाहिजे। पोरं आमच्या कुठं जाते बाहेर खेळायला, ते काय कुत्र्यांची तर आता भेवच आहे ना। असं काय बाहेर पोरू सोडू शकत नाही आम्ही। काय बंदोबस्त करायला पाहिजे सरकारने। गांधीगिरी मार्गाने आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं होतं आणि एक कुत्र प्रेझेंट करायचं होतं। या दृष्टीने आलो, त्या दृष्टीने इथं बघितलं, तिथं वेगळ्याच प्रकारचा कारभार इथं आढळला आम्हाला। त्याविषयी आता अजून जास्त न बोललेलं बरं। शहरातील मोकाट कुत्र्यांच्या संख्येला आवर घालण्यासाठी श्वान निर्बीजीकरण गेल्या अनेक वर्षांपासून खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून राबवलं जात आहे। त्यावर लाखो रुपयांचा खर्च केला जातोय, पण कुत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे। तर दुसरीकडे मोकाट कुत्रे पकडण्यासाठी मोहीम राबवली असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे। मात्र सुप्रीम कोर्टाच्या अटींच्या अधीन राहून कामकाज करावं लागत असल्यानं कुत्र्यांची संख्या कमी होत नसल्याची सबब प्रशासन देत आहे। निर्बंधामुळे मुक्या प्राण्यांचे जीव घेणे त्यांनी निर्बंधित केलेले असल्यामुळे ते कारवाई करता येत नाही। त्याचप्रमाणे मोकाट कुत्रे धरून ते शहराबाहेर जर सोडले तर त्या ज्या ठिकाणी सोडले जातात तिथल्या ग्रामस्थांचा त्याला विरोध होतो। अनेक वेळा नाशिक महानगरपालिकेने अनेक श्वान जे आहेत ते गाडीमध्ये टाकून शहराच्या बाहेर सोडण्याकरता गेले होते। त्यावेळेस तेथील गावकऱ्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारण्याच्याही घटना घडलेल्या आहेत। 5 महिन्यांपूर्वी एकाच दिवशी सातपूर परिसरातील 15 मुलांना कुत्र्यानं चावा घेतला होता। त्यानंतर केवळ 2 दिवस मनपा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली। मात्र आता पुन्हा नाशिककर कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरतायत। या चिमुरड्यांना कुत्र्यानं चावा घेतल्यानं त्यांना परीक्षेलाही मुकावं लागलंय। त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी कोण घेणार असा सवालही उपस्थित होतोय। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।